नमस्कार मंडळी, मी कोकण करू आणि आपण पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे गावी, ते पण कोकणात, आणि चाललो आहे बाईकने चाललो आहे. सो खूप मजा मस्ती येणार आहे. माझ्यासोबत सिद्धू आणि मानसी आणि रोहिणी. सो आम्ही चौघंजण आहे, 2 बाईक आहे. सो बघा कसा वाटतं ब्लॉग. आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला तर, बाय. चप्पल कोण काढणार? हे तुम्ही फोडा दोघात नाही फोडणार. दादा फोडणार. हे नारळ फोड तू. चप्पल काढून नारळ फोड आणि टिकून ठेवणार खाली. पहिले नारळ फोडून घे. मित्रांनो, हे आमच्या 2 बाईक. आता आम्ही चाललो आहे कोकणात. आम्ही 4 जण आणि जरा नारळ वगैरे फोडतो, लिंबू हे करतो आणि मग प्रवासाला सुरू करतो. तर चला तर बघा आमचा बाईक राईडचा ब्लॉग कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. सुद्धा आता नारळ फोडतोय. पिंडावर मोरया. सो मित्रांनो, नारळ फोडलाय. आता आम्ही निघतो. जरा थांबले पनवेलच्या इथं आणि इथून आपलं हा हायवे म्हणजे कोकण हायवे. सो जरा आता फ्रेश वगैरे होतो आणि थंडी भरपूर आहे. या आमच्या 2 बाईक आहेत बघा. ही माझी आहे, ही सिद्धूची. बाकी तिकडे आहेत. जरा फ्रेश वगैरे होतो, मग निघतो. पुढचा प्रवास मग बघा करायला भेटते की नाही. बघा धुका सगळं तोंडात येतो, असं वाटतं स्मोक करतो. सो चला तर बघूया. जर काय तर नाश्ता वगैरे करतो आम्ही, मग आम्ही जातो पुढे वगैरे. फ्रेश वगैरे होतो आम्ही जरा. मला तर पाणी येत लावायचं कोणाला. तर फायनली मित्रांनो, आता पोचलो आम्ही पोलादपूरला. तर आता इथं नाश्ता वगैरे करतो. आणि खूप थंडी पण आहे, हालत खूप बेकार झाले. तुम्ही बघू शकता, आवाज पण माझा चेंज झाला आहे. तर आता नाश्ता वगैरे करतो. तिथून मग परत आम्ही चिपळूणला जेवायला थांबणार आहे. आम्ही पोचू, दुपारपर्यंत पोचू. सो फर्स्ट टाईम चाललो आहे बाईकने कोकणात. मजा तर येते आणि थोडे जरा भीती तर वाटते नाही. भीती म्हणजे फर्स्ट टाईम खूप टायमाने मी बाईक राईड करतो आहे. त्याच्या आधी पहिली केली होती, खूप वर्षांनी आता करतो आहे. सो एन्जॉय करा तुम्ही हा व्हिडिओ बघून कसा वाटतो आहे. गाड्या वगैरे लावल्या आम्ही. आता मानसी सिद्धू केले. आता मी पण जातो, नाश्ता वगैरे करतो. तर बघा नाश्ता वगैरे काय येते. तर मित्रांनो, आता आम्ही नाश्ता वगैरे करून चाललो आता पुढच्या प्रवासासाठी. तर आता आम्ही पोलादपूरला नाश्ता वगैरे केला. आता चालू सिद्ध आता गाडी काढतोय. इथून आता चिपळूण 58 किलोमीटर आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1 तास लागणार आहे. आमची तुम्हाला गाडी दाखवतो. सिद्धी तर त्याच्या गाडीवर बसलं आहे आणि माझी गाडी ही आणि सिद्धीची, दोघांची सेम गाडी आहेत.
थकायला झालं तिथं थांबवली गाडी आणि मी जरा वैतागले पूर्ण बाईकवर बसतो. सिद्धू आणि मानसी गेलेत पुढे, तर काहीतरी थंड वगैरे पाणी पितो आणि पुढच्या प्रवासाला चालू करतो. आता मोजकी 1-1.5 तासमध्ये पोचू आम्ही. आणि ऊन पण खूप लागते. माझ्या आवाजावर तुम्हाला कळलं असं, माझा आवाज पूर्ण बसला आहे म्हणून थंडी खूप आहे इथं. आता काही दुकान तिथे समोर आहे तर बघतो. मित्रांनो रोहिणी पूर्ण वैतागली, तिला तिकडं बसून आलो आहे. ताण लागले ते म्हणून आम्ही थांबलो होतो गाडी साईडला घेऊन. आणि सिद्धू आणि मानसी गेलेच पुढे. सो तिला विचार परत एकदा कोकण ट्रिप येणार का बाईक करून, बघा तिचं काय मत आहे. सो कसं वाटतंय पुन्हा एकदा येणार बाईकवर? नाही येणार आता मी. का? एकदम बेकार वाटते. बेकार अवस्था झाली वगैरे, थंड पाणी येतं ती आली हो. एवढं का थंड आलं? तेवढं थंड होतं ते वाटलं बघा. सो मित्रांनो आता आम्ही इथून डायरेक्ट राधापूरला अजून 1-1.5 तास आहे. तोपर्यंत आम्ही 5-10 मिनिटे बसतो, मग प्रवासाला सुरू करूया. मग गाडी पण खूप तापली. परत एकदा यायचं काय मत आहे तुमचं? अजिबात नाही येणार आता. बघा हे एका ट्रिपलाच एवढी वैतागली, नेक्स्ट टाईम काय येईल तो काय हरकत आहे. ट्रेनने यायचं आता, बाईकने नाही यायचं. काय नाही आता ट्रेनने यायचं, बाईकने नाही यायचं. तिथं मग ट्रेनने यायचं बाईकने नाही यायचं. ओके ठीक आहे. आता आम्ही साखरपा रोडने आलो आहे, कारण की रत्नागिरी साईडला रोड खराब असल्यामुळे आम्ही या मार्गाने जाणार आहे. आणि इथलं तुम्ही व्ह्यू बघू शकता कसा आहे. आणि सगळेजण थकलेत, खूप वैतागलेत. मी तर जास्तच थकलो आहे, कारण फर्स्ट टाईम ट्रॅव्हलिंग असल्यामुळे खूप थकलं होतं. आता इथून आम्ही अर्धा-पाऊण तासामध्ये पोचू घरी, आणि घरीच मी ब्लॉग एंड करणार आहे. आणि कसा वाटतं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फायनली मित्रांनो आता आम्ही पोचले मामाच्या गावी. सो स्टार्टिंगला तुम्हाला सांगायला नाही झालं की मी कुठे चाललो नक्की कोकणात. सो मी आज आलो आहे मामाच्या गावी धाबरेवाडी. तलावाप्रमाणे सत्यनारायणची महापूजा असते, त्यासाठी मी आलो आज गावी. सो चला तर मग, आणि हा ब्लॉग मी घरी गेल्यावर एंड करतो, पण तुम्हाला दाखवतो मामाचं गाव. सो लेट्स गो, चलो. काय बोलतो कसे काय म्हणतो तू मला केलंच सांगलास तो काय ते पेमेंट पाडलं तू आधी कसली अंगूर पाडलं ना नाही नाही पाडला
चाललं काय आता आलो जाता का आतमध्ये घरात मुंबईवर आलंय. काय घेऊन फिरता या गळ्यात घालून. तू बोलतो सगळं रेकॉर्ड होत आहे येडी. हा फायनली मित्रांनो मी पोचले गावी. सो खूप मजा मस्ती आली आणि थोडी हालत पण खराब झाली. आवाज तर बघताय तुम्ही. थंडी पण खूप आहे. सकाळी आम्ही 5 वाजता निघालो आणि आता वाजले किती 5:30. 12 तास आम्हाला लागले. 12 तास का लागले कारण की आम्ही थांबत आलो. ऊन पण होतं आणि थंडी पण होती. सो ट्रॅव्हलिंग ब्लॉग कसा आवडला असं नक्की कमेंट करून सांगा. सो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय.